नमस्कार. कमळ आणि कुमुद लागवडीचा ज्यावेळेला मी व्हिडिओ इथे केलेला होता त्यावेळेला बऱ्याच मंडळींची अशी रिक्वेस्ट होती की आम्हाला कमळाचे कंद जर का असतील तर आम्हाला लावायला आवडेल. हे जे कंद आहेत हे आता आम्ही इथे काढलेले आहेत. ज्या वेळेला कंद आम्ही इथून काढतो त्याच्यानंतर ते एक 10-15 दिवसामध्ये डिस्पॅच होऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कमळ लागवड कोण करू शकतं आणि त्याला काय काय गरज लागते. ज्यांच्याकडे ह्या रिक्वायरमेंट्स पूर्ण होऊ शकणार आहेत त्यांनीच ती कष्ट घेण्यात अर्थ आहे. नाहीतर मग कमळ जर का योग्य पद्धतीने नाही लावलं आणि त्याच्या रिक्वायरमेंट जर पूर्ण नाही झाल्या तर त्याला फुलं येत नाहीत. हे सगळे कमळाचे वेगवेगळे कंद आहेत आणि हे कंद जे आहेत ह्याच्यावरती जे हे रिबिन लावलेली आहे ह्याच्यावरती त्याचं कमळाचं आय डी आहे. आय डी म्हणजे आयडेंटिफिकेशन, ते कोणत्या पद्धतीचं कमळ आहे. ते पिंक क्लाउड असं लिहिलेलं आहे आणि त्याची ही जी जानेवारी 26 आहे ही त्याची कोणत्या महिन्यात त्याला आपण अप्रूट केलं कमळाला ते लिहिलेलं आहे. ह्याचं नाव आहे रेड फिलिप आणि तर आणि ते लाल रंगाचं कमळ आहे त्याच्यामुळे त्याला लाल रंगाची रिबीन लावलेली आहे. हे पिवळ्या रंगाचं कमळ आहे. पिस्ता ग्रीन असा ह्या कमळाचा रंग असतो. ह्या कमळाचं नाव आहे ग्रीन ॲपल. तर अशी एक 3-4 जातीची वेगवेगळी कमळं आपल्याकडे अवेलेबल आहेत. कमळांमध्ये 3 रंग मुख्य असतात, लाल, पांढरा आणि पिवळा. आणि ह्या 3 रंगांचं परमिटेशन कॉम्बिनेशन होऊन ही जी वेगवेगळी कमळं तयार होतात त्यांच्या वेगवेगळ्या जाती असतात त्या सगळ्या तयार होत असतात. तर कमळ लावण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची रिक्वायरमेंट कमळाची ती म्हणजे ऊन असायला लागतं. सूर्यप्रकाश, प्रखर सूर्यप्रकाश त्याला लागतो. जवळजवळ 6 ते 8 तास हा दिवसाचा सूर्यप्रकाश ज्या ठिकाणी मिळेल अशाच ठिकाणी कमळाला फुलं येऊ शकतात आणि त्याची चांगल्या पद्धतीने वाढ होऊ शकते. कमळांच्या जातीमध्ये जो काही डिफरन्स असतो तो 3-4 पद्धतीचा असतो. एक सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ट्रॉपिकल आहे का हार्डी आहे. ट्रॉपिकल म्हणजे वर्षाचे भरपूर महिने ऊन असतं आणि गरम वातावरण असतं. अशा ठिकाणी वाढण्यासाठी योग्य असणारे ते ट्रॉपिकल असतात. हार्डी जे असतात ते सुद्धा आपलं जे लक्ष्मी कमळ जे आहे मोठं एकदम गुलाबी रंगाचं किंवा पांढऱ्या रंगाचं लक्ष्मी कमळ आहे हे सुद्धा हे हार्डी कमळ आहे. पण हे हार्डी कमळाला जी फुलं येतात ती वर्षातनं 2दाच येतात किंवा जास्तीत जास्त 3 वेळेला. आपल्याकडे ह्या ज्या सगळ्या जाती आहेत ह्या ऑलमोस्ट सगळ्या ट्रॉपिकल आहेत आणि म्हणजे त्याला सतत फुलं येत राहतात जोपर्यंत ते डॉर्मंट होत नाही तोपर्यंत. हार्डी कमळसुद्धा ज्यांना आवडतं त्यांनी नक्की लावावं. खूप सुंदर मोठी फुलं असतात त्याची. जागा त्याला थोडीशी मोठी लागते. तलावांमध्ये किंवा मोठ्या टाक्यांमध्ये लावण्यासाठी हार्डी लोटस हे एक योग्य ऑप्शन आहे. घरामध्ये जर का तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा अशा एखाद्या वरांड्यामध्ये किंवा किचन गार्डनमध्ये जर का असं लावायचं असेल, कमळ लावणं हे खूप छान गोष्ट आहे. ऑस्पिशियस एक वनस्पती आहे आणि तसं म्हटलं तर खूप जास्त त्याला मेंटेनन्स नाही आहे. त्याला एकदाच माती बदलावी लागते वर्षातनं आणि ती बदलली नाही तरीसुद्धा ते येत राहतं. पण त्याचं जोर, त्याचं स्ट्रेंथ आणि त्याची फुलं येण्याची क्षमता थोडीशी कमी होते. दुसरी गोष्ट म्हणजे कमळ हे मायक्रो लोटस आहे का मीडियम लोटस आहे का लार्ज किंवा एक्सेल आहे त्याप्रमाणे त्याचा टब साईज आपल्याला चेक करावा लागतो. या इथे तुम्हाला 3 वेगवेगळ्या प्रकारचे टब साईज आहेत. एक ते ती मोठी आहे, हे अगदी छोटं आहे आणि हे मध्यम आहे. तर हे जे छोटं आहे ह्याच्यामध्ये मायक्रो लोटस राहू शकतं. हे लोटस नाही आहे, ही वॉटर लिली आहे. ही सुद्धा स्मॉल साईजचीच लोटस आहेत म्हणजे एवढी फुलं येतात त्याला छोटी. तर ही ती टबमध्ये हे लावलेली आहे. साधारणपणे 100 लिटरचा हा टब आहे. हा 300 लिटरचा मोठा ड्रम आहे जो अर्धा कट केलेला आहे आणि ह्या इथे अजून कमळं लागवड बाकी आहे. माती भरून ठेवलेली आहे. कमळं लागवड करण्यासाठी ह्या 3 वेगवेगळ्या प्रकारचे असे ड्रम्स लागतात डिपेंडिंग की तुम्हाला कोणत्या पद्धतीचं कमळ पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही इथून आमच्याकडून कमळ खरेदी कराल त्यानंतर एक सिरीज व्हिडिओची तुम्हाला दिली जाईल की ज्याच्यामध्ये कमळ अनबॉक्स कसं करायचं तिथपासून ते कधी लावायचं, लावण्याच्या आधी त्याची काय काळजी घ्यायची, लावून झाल्यानंतर त्याची काय काळजी घ्यायची, त्याची खतं कशा पद्धतीने त्याला खतं द्यावी लागतात, काही काही रोग असतात, त्याला काही प्रॉब्लेम्स होतात, तर अशा वेळेला त्याला काय मदत करायची, ह्या सगळे वेगवेगळे व्हिडिओज आपण इथे बनवणार आहोत. हा पूर्ण वर्षभराचा सपोर्ट व्हिडिओ तुम्हाला एक सेट दिला जाईल त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ही कमळं अप्रूट कशी करायची म्हणजे नंतर ज्यावेळेला ती डॉर्मंट झाली ती समजायचं कसं, झाल्यानंतर त्याला अप्रूट करून त्याचे वेगवेगळे कंद करून
आपण कसे त्याचं पुढे प्रोपगेशन करू शकतो हे सगळं त्या व्हिडिओजमध्ये असेल. कमळ हे तसं ट्रिकी आहे, तसं त्याला जर का त्याचे सगळे कंडिशन्स मिळाली तर ते छान आपल्याला आनंद देतं. पण अदरवाईज कमळं लावणं हे फार ट्रिकी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट जी कमळा लागवडमध्ये अशी आहे की कमळाचे बिया लावायच्या का कंद लावायच्या. तर बिया जर का कमळाच्या लावल्या तर त्याचं वय हे शून्यापासून सुरू होतं आणि त्याच्यामुळे त्याला फुलं येण्यासाठी जवळजवळ 3 ते 4 वर्ष जातात. पण जे कंद आपण ज्यावेळेला लावतो त्यावेळेला त्या कमळाच्या मुख्य झाडाचं वय त्याला मिळालेलं असतं. त्याच्यामुळे त्याला लगेच 1.5 ते 2 महिन्यामध्ये फुलं यायला सुरुवात होतात, जर त्याला सगळ्या कंडिशन्स प्रॉपर मिळाल्या तर. ज्यांना हे कमळ कंद पाहिजे असतील, फेसबुकचा मेसेंजर आहे त्याच्यावरती मेसेज ठेवा आणि मेसेजला त्याच्यानंतर तिथून तुम्हाला गाईड केलं जाईल. कमळं विकत कशी घ्यायची, जाती कोणत्या कोणत्या आहेत, त्याची काय किमती आहेत. एक नवीन वनस्पती तुम्हाला जर तुमच्या घरात आणायची असेल जी तुम्हाला खूप आनंद देईल, तर त्याच्यासाठी ऑल द बेस्ट. कमळाचा वेगळा स्वभाव त्याचा स्वतःचा असतो आणि तो समजून घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा.